नमस्कार. TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. 60 लाख बहिणींचे पैसे बंद होणार, संक्रांत गिफ्ट बोनस. तर बघा, 60 लाख लाडक्या बहिणींना योजनेमधून वगळले जाणार आहे. सरकारची दरमहा होणार 900 कोटींची बचत. राज्य सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी गोळा केलेल्या लाभार्थ्यांचा डेटा इतर सर्व सध्याच्या योजनांसोबत जोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, जेणेकरून योजनांचा दुहेरी आणि चुकीचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना यातून वगळण्यात येईल. त्यामुळे राज्यावरील वाढता आर्थिक बोजा कमी होणार आहे. या प्रक्रियेमुळे राज्यातील 2.46 कोटी लाख बहिणींपैकी किमान 25% लाभार्थी वगळण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे सरकारची दरमहा 900 कोटी रुपयांची बचत होईल, असे सांगितले जात आहे. आयकर भरणाऱ्या व्यतिरिक्त सरकार संजय गांधी निराधार योजना यासारख्या योजनांमधून लाभ घेत असलेल्या लाभार्थी महिलांना यातून वगळण्यात येणार आहे. नमो शेतकरी सन्मान निधी योजना, शेतकऱ्यांना शेती उपकरणे खरेदी करण्यासाठी रोख लाभ मिळणाऱ्या इतर सरकारी योजना देखील लाडकी बहिणीच्या यादीची जोडल्या जातील. 23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला लाडकी बहीण योजनेच्या जोरावर मिळालेल्या प्रचंड विजयानंतर सरकारच्या योजनेच्या बारकाई तारीख 22 पुन्हा चर्चा करण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या समोर आल्या आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच लाभार्थ्यांची यादी कमी करण्याची घोषणा केली, कारण अनेक अपात्र लाडक्या बहिणी लाभ घेत होत्या. 1 जुलै 2024 रोजी योजना सुरू झाल्यापासून राज्य सरकारने 6 हप्त्यांमध्ये 21,600 कोटी रुपये आधीच वितरित केले आहेत. आम्ही रोख लाभ योजना राबवणाऱ्या सर्व राज्य विभागांकडून डेटा मागविला आहे. नमो शेतकरी सन्मान योजनेत 18.18 लाख महिला लाभार्थी आहेत, तर थेट लाभ हस्तांतरण DBT योजनेत, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना उपकरणांसाठी रोख अनुदान मिळते, त्यात 1.71 लाख महिला लाभार्थी आहेत. संजय गांधी पेन्शन योजनेचा 25 लाख निराधार महिलांना फायदा होतो, असे महिलांना आणि बालविकास विभागाच्या माहिती असलेल्या एका अधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना सांगितलेले आहे. विभागाने वाहतूक विभागाकडून डेटा मागितलेला आहे, जेणेकरून यादीतील 4 चाकी वाहने असलेल्या कुटुंबांची संख्या कमी करता येईल आणि या घरांमधून ज्या महिलांची नावे आहेत त्यांना वगळण्यात येईल. याशिवाय करदात्यांची आयकर यादी आम्हाला या कुटुंबाचे उत्पन्न निर्धारित करण्यात मदत करेल. योजनेच्या सर्व लाभार्थी खात्यांची KYC आम्हाला कुटुंबांच्या आर्थिक स्थितीत संबंधित तपशील मिळविण्यात मदत करेल. हे एका महिन्यात पूर्ण होईल, असे महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी सांगितले की यादीची छाननी करण्याची प्रक्रिया गेल्या 28 जून आणि 3 जुलै रोजी विभागाने जाहीर केलेल्या सरकारी ठरावानुसार करण्यात आली होती, जिथे आम्ही स्पष्टपणे सांगितले होते की इतर योजनांचा रोख लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलांना 1,500 रुपयांपैकी संयुक्त मासिक वेतन मिळेल. उदाहरण देत अधिकारी म्हणाले, नमो सन्मान लाभार्थ्यांना आधीच 1,000 रुपये दरमहा मिळतात, त्यांना लाडकी बहीण योजनेत फक्त 500 रुपये मिळतात. वित्त विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की बारकाईने तपासणी आणि छाननी केल्यानंतर यादीतील संख्या सुमारे 1.90 कोटी इतकी कमी होईल. ज्या लाभार्थी महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांच्याकडून आधीच दिलेली जास्तीची रक्कम वसूल करण्याचा विचार सरकार करत आहेत. आम्ही सबमिशन दरम्यान लाभार्थ्यांकडून हमी घेतली की त्यांना 2 योजनांचा लाभ मिळणार नाही. जर त्यांनी स्वतःहून परतफेड केली नाही तर हमीपत्रात नमूद केल्याप्रमाणे कारवाई सुरू केली जाईल, असे वित्त विभागाने अधिकाऱ्याला सांगितले. लाभार्थ्यांच्या संख्येनुसार राज्यात तिजोरीवर वर्षाला 42,000 कोटी रुपयांचा बोजा पडत आहे. महायुतीने त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींचा निधी दरमहा 2,100 रुपये करण्याची घोषणा केली होती. फडणवीस सरकारने आता 1 एप्रिल 2025 पासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षापासून ही वाढ लागू करण्याची घोषणा केली आहे. या वाढीमुळे यादीत छाटणी न केल्यास राज्याला सुमारे 60,000 कोटी रुपयांचा खर्च करावा लागणार आहे.